त्या ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे महाकाली देवाचं जे आत्तापर्यंत जागृत देवस्थान असल्यामुळं आजपर्यंत तिने ज्या ज्या काही लीला केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आमची या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी खातरजमा आहे की जे साखळे घातल्या त्या ठिकाणी माध्यमातून त्या ठिकाणी ह्या मेघराजाची या ठिकाणी कृपा होणार आणि पाऊस पडून शेतीला सुजलाम सुफलाम होणार असं या ठिकाणी निश्चित या ठिकाणी. कारण शेवटी श्रद्धा तिच्यावरती आमचा आहे, विश्वास आहे आणि भाव आहे. कारण अंधश्रद्धा नाही आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये फरक आहे. कारण श्रद्धा ही माणसाने ठेवायची असते, अंधश्रद्धा हा प्रत्येक विषय तो वेगळा त्या माध्यमातून आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे की देवीच्या माध्यमात घातले जे साकडं आहे याचं ह्या ठिकाणी देवी निश्चित ह्या ठिकाणी तशा पद्धतीने ढगाचं रूपांतर ह्या ठिकाणी आकाशामध्ये होऊन त्या ठिकाणी परमात्मा जे सांगितल्याची गोष्ट त्या ठिकाणी मेघराजा ह्या ठिकाणी त्या माध्यमाची वृष्टी होईल. आणि जो का आता ह्या ठिकाणी आपल्या तुमच्यासमोर जो संकट उभा जो आहे या संकटाला निश्चित ह्या ठिकाणी कुठेतरी म्हणजे आपण म्हणतो की जसं सागरामध्ये नाव चाललेलं आहे आणि मोठं वादळ सुटलेलं आहे, पण वादळ सुटल्यानंतर नावाडी योग्य असेल तर ती नाव तरगायचा प्रयत्न करतो. तसं या ठिकाणी निश्चित या ठिकाणी पावसाची जी काय दिशा जे बदललेले आहे, जे वारे किंवा ढग ज्या ज्या साईडला गेले ते त्या ठिकाणी पुन्हा संकलित होऊन या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हे पाऊस पडून दुष्काळाची काय सावड दिसतो निश्चित या ठिकाणी बाजूला होईल. परंतु या ठिकाणी सरकारने लक्ष दिलं पाहिजे की परिस्थिती सध्या तशी आहे.